गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायमूर्ती रानडे यांचे आर्थिक विचार अभ्यासणार आहोत. न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदुस्थानच्या आर्थिक स्थितीचा सखोल व चिकित्सक अभ्यास केला होता. ब्रिटिशांच्या राजवटीमुळे देश दरिद्री झाला हे दादाभाई नौरोजींचे मत रानडेंना पसंत नव्हते. ब्रिटिश राजवटीत लष्कर, संधी नोकर यांच्या पगाराद्वारे आणि इतर मार्गांनी हिंदुस्थानातील बराच पैसा परदेशात जातो असा जो प्रवाह शोषणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडून हिंदुस्थानच्या दारिद्र्याची कारणमीमांसा केलेली आहे ती रानडे यांना मान्य नव्हती. न्यायमूर्ती रानडे यांच्या मते ब्रिटिश लष्कर, संधी नोकर यावर होणारा खर्च ही भारताची आर्थिक लूट नाही. या उलट या पैशाच्या मोबदल्यात ते भारतात शांतता व सुव्यवस्था निर्माण करीत आहेत. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपल्या देशातून पैसा नेला असला तरी येथील पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी आणि सावकारांनी जी प्रजेच्या पैशाची लूट केली ती भयंकर होती. त्यामुळेच भारतात ही विपन्नावस्था निर्माण झाली आहे. रानडेंनी हिंदुस्थानच्या दारिद्र्याची सखोल कारणमीमांसा केलेली आहे. त्यांनी हिंदुस्थानच्या दारिद्र्याची कारणे पुढील प्रमाणे सांगितलेली आहेत. 1. हिंदुस्थानातील जनतेत उद्योगधंद्यांसाठी व व्यवसायासाठी लागणारा धाडसीपणा, दमदारपणा आढळत नाही. 2. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि त्या प्रमाणात उद्योगधंद्यांची वाढ न झाल्यामुळे हिंदुस्थानात दारिद्र्य वाढले. 3. भारताची अर्थव्यवस्था केवळ शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती हे अर्थोत्पादनाचे आणि उपजीविकेचे एकमेव साधन आणि तेही मागासलेल्या अवस्थेत असल्यामुळे दारिद्र्यात वाढ झाली. 4. हिंदुस्थानात उद्योगधंदे काढण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा तुटवडा होता. भांडवलाअभावी औद्योगिकरण होऊ शकले नाही. 5. हिंदुस्थानात खेडी प्रचंड प्रमाणात वाढली, त्या मानाने शहरे वाढलेली नाहीत. शहरीकरणाच्या अभावामुळे तसेच परंपराप्रिय समाजव्यवस्थेमुळे खेड्यांचा विकास होऊ शकला नाही. 6. हिंदुस्थानातील जनता सावकारी पाशात अडकलेली होती. सावकारी कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच खालावली गेलेली होती. 7. हिंदुस्थानात परंपरानिष्ठ समाजव्यवस्था असल्यामुळे तेथील लोक परंपरा, रूढी, प्रथा, जुन्या चालीरीती यात अडकलेले होते. त्यामुळे औद्योगिक विकासाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात चालना मिळाली नाही. अशा प्रकारे रानडे यांनी एकूण हिंदुस्थानच्या दारिद्र्याची 7 कारणे सांगितलेली आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदुस्थानच्या दारिद्र्याची केवळ कारणमीमांसा केली नाही तर त्या दारिद्र्याचे निर्मूलनाचे उपाय देखील सांगितलेले आहे. त्यांनी हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीसाठी विधायक स्वरूपाचे कार्य केले होते. 1885 साली हिंदुस्थान सरकारने जी आर्थिक समिती नेमली होती तिचे सदस्य म्हणून रानडेंची नियुक्ती करण्यात आलेली होती. आर्थिक संघटना व आर्थिक कपात याबाबत काय करता येईल यासंबंधी ही समिती निर्माण करण्यात आलेली होती. औद्योगिक विकासासाठी हिंदुस्थानातील जनतेत उत्साह व धाडस निर्माण व्हावे यासाठी रानडेंनी 1890 साली पश्चिम हिंदुस्थान औद्योगिक परिषद भरवली. त्यामुळे आर्थिक व औद्योगिक प्रगतीच्या प्रश्नांना चालना मिळाली. देशातील सुशिक्षित वर्ग, व्यापारी वर्ग आणि सार्वजनिक कार्यकर्ते यांच्यात परस्पर संबंध येऊ शकले. 1892 साली रानडेंनी हिंदी अर्थशास्त्रावर लेख लिहून ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानच्या आर्थिक प्रश्नांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे याविषयी सूचना केल्या आणि भारताचे दारिद्र्य कसे दूर होईल याविषयी उपाय सुचवले. न्यायमूर्ती रानडे यांनी फेडरिक लिस्ट कॅरे अशा अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा आधार घेऊन हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला. ॲडम स्मिथ, रिकार्डो यांनी व्यक्तिवादी खुल्या स्पर्धेचे अर्थशास्त्र युरोप खंडात मांडले. व्यक्तिगत स्पर्धा, व्यक्तिगत स्वार्थ आणि आंतरराष्ट्रीय खुला व्यापार यातून व्यक्तीचा आर्थिक विकास साधला जाईल आणि व्यक्तीच्या आर्थिक विकासातून राष्ट्राचा आर्थिक विकास होईल अशी जी विचारसरणी पाश्चिमात्य देशात रूढ होती ती रानडे यांना मान्य नव्हती. त्यांनी आर्थिक क्षेत्रातील व्यक्ती स्वातंत्र्यवाद आणि वैयक्तिक क्षेत्रातील मुक्त स्पर्धा मान्य केलेली नव्हती. न्यायमूर्ती रानडे यांच्या मते भारत देश शेतीप्रधान तसेच मागासलेला असल्यामुळे पाश्चिमात्यांचे आर्थिक तत्त्वज्ञान येथे उपयुक्त ठरणार नाही. भारताच्या आर्थिक विकासाकडे सामाजिक व वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिले पाहिजेत. न्यायमूर्ती रानडे यांनी भारतातील दारिद्र्य कसे दूर करता येईल यासंबंधी काही उपाय सुचवले होते. त्यापैकी पहिला उपाय आहे आर्थिक विकासासाठी सरकारने आर्थिक नियोजन करावे. उद्योगधंदे, शेती व्यवसाय याबाबत नियोजन करावे. सरकारने आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप करून उद्योगधंद्यांना चालना द्यावी. उपलब्ध साधनसामग्रीचे योग्य वाटप करून त्यावर नियंत्रण ठेवून उद्योगधंदे वाढीला लावावेत. 2. भारतात मोठे व अवजड उद्योगधंदे सुरू करावेत म्हणजे त्या आधारावर लघु उद्योगधंद्यांना चालना मिळेल.
3. उद्योगधंद्यांसाठी लागणारे भांडवल भारतातच निर्माण झाले पाहिजेत. 4. भारत आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न होण्यासाठी भारतात उत्पादित झालेला माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये गेला पाहिजेत. त्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवला पाहिजेत. 5. भारतात नागरिकीकरणाची प्रक्रिया अधिक जलद गतीने झाली पाहिजेत. खेड्यांची प्रगती होऊन तेथे प्रगत व आधुनिक दृष्टिकोन आला पाहिजेत. 6. भारतातील शेती व्यवसायाचे आधुनिकीकरण झाले पाहिजेत. आधुनिक शास्त्रीय पद्धतीने शेती व्यवसाय करून अन्नधान्यांच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजेत. खते, बियाणे, अवजारे यासाठी शेतकऱ्यांना लागणारे भांडवल पुरवण्यासाठी भूविकास बँका स्थापन केल्या पाहिजेत. शेती शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञ निर्माण केले पाहिजेत. परदेशात काही विद्यार्थी पाठवून असे तंत्रज्ञ निर्माण केले पाहिजेत. अशा प्रकारे विविध उपाय सुचवून न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीला चालना दिली. त्यांनी देशाच्या आर्थिक पुनर्गठनेच्या दृष्टिकोनातून जे विचार मांडले ते तत्कालीन भारतीय समाजाला पूरक व पोषक ठरले होते. थोडक्यात त्यांनी हिंदी अर्थशास्त्राचा पाया घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असे म्हणता येईल. न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याचे मूल्यमापन करावयाचे झाल्यास आपणास असे म्हणता येईल, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे एक थोर समाजसुधारक, निस्सीम देशभक्त, धर्मसुधारक, श्रेष्ठ इतिहासकार, मार्मिक लेखक, उत्तम वक्ते, खंदे अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. 22 जानेवारी 1901 रोजी लोकमान्य टिळकांनी त्यांच्याविषयी जो मृत्यूलेख लिहिला त्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या कार्यांचे समालोचन पुढील शब्दात केलेले आहे. महाराष्ट्र देश म्हणजे त्यावेळी एक थंड गोळा होऊन पडलेला होता. या थंड गोळ्यास कोणत्या तऱ्हेने उब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल याचा दिवसरात्र एकसारखा विचार करून अनेक देशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी पुन्हा त्यास सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जीवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथमतः माधवरावजींनीच केली असे म्हटले पाहिजेत व आमच्या मते हेच त्यांच्या थोरवीचे किंवा असामान्य मोठेपणाचे मुख्य चिन्ह होय. सर्व क्षेत्रात उन्नती झाली पाहिजेत. धर्मव्यवस्था, समाज सुधारणा, उद्योगधंदे, शिक्षण, राजकीय व्यवस्था अशा सर्व क्षेत्रात सुधारणा झाल्याखेरीज सुधारलेल्या राष्ट्रांशी आपली बरोबरी करता येणार नाही असे स्पष्ट मत न्यायमूर्ती रानडे यांनी मांडले. थंड झालेल्या हिंदुस्थानच्या जनतेस जागृत कसे करता येईल याचा रात्रंदिवस विचार करणारे ते थोर पुरुष होते. न्यायमूर्ती रानडे निष्ठावंत व उत्साही देशभक्त होते. सरकारी नोकरीत जन्मभर राहून त्यांनी राजकीय कार्यकर्त्याची भूमिका उत्तम प्रकारे बजावली. समाजसुधारक या नात्याने त्यांनी केलेले कार्य महान होते. भारतीय जनतेच्या जीवनात मूलगामी व व्यापक सुधारणा करण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. हिंदू समाजातील दोष काढून त्याची नैतिक पातळी वाढवण्याचे उदात्त ध्येय उराशी बाळगून मोठ्या धैर्याने त्यांनी समाजसुधारकाची भूमिका पाडलेली आहे. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, जिजोनी कीर्तीस उरावे येणेप्रमाणे. समर्थ रामदासांच्या यशलोकाप्रमाणे न्यायमूर्ती रानडे यांनी आपले समाज सुधारणेचे कार्य जाणीवपूर्वकपणे पार पाडले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नामदार गोखले यांनी 1904 साली जुलै महिन्यात मद्रास येथे केलेल्या भाषणात रानडेंच्या कार्याचे समालोचन पुढील शब्दात केलेले आहे. युगायुगाला निरनिराळ्या देशात व निरनिराळ्या प्रसंगात चुकतमाकत अडखळत चाललेल्या या दुबळ्या मानवजातीला मार्गावर आणण्यासाठी प्रकाश दाखवण्याकरता ज्या विभूती अवतीर्ण होतात त्यापैकी रानडे हे एक होत. न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक विचार भारतीय लोकांना चालना देणारे ठरले. समाज जागृतीच्या आणि समाज सुधारणेच्या दृष्टीने रानडेंनी पत्करलेली समाजसुधारकाची भूमिका अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती. समाजसुधारकांचे ते मुकुटमणी होते. तरी पण खऱ्या अर्थाने समाजसुधारकाच्या अंगी असणारे नीतिधैर्य त्यांच्या ठिकाणी नव्हते अशी त्यांच्यावरती टीका केली जाते. न्यायमूर्ती रानडेंची बहीण 21व्या वर्षी विधवा झाली, परंतु तिचा पुनर्विवाह करण्याचे धाडस त्यांच्या हातून झाले नाही. पंचहौद चहा प्रकरणामध्ये सनातनांच्या बहिष्काराच्या धमकीने त्यांनी प्रायश्चित्त घेतले. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर वयाच्या 31व्या वर्षी वडिलांच्या समाधानासाठी त्यांनी स्वतःच्या इच्छेविरुद्ध 11 वर्षाच्या मुलीशी म्हणजेच रमाबाईंशी विवाह केला. वडिलांच्या हटवादी स्वभावामुळे आणि प्रखर विरोधामुळे न्यायमूर्ती रानडे यांनी हा निर्णय
घेतला. यामुळे आपले सुधारक मित्र नाराज होणार आणि जन्मभर परंपरावादी टीकाकार आपल्याला बोलके सुधारक म्हणून हिणवणार यांची जाणीव रानडे यांना होती. परंपरावादी समाजाच्या विरोधात जाण्याचे धाडस त्यांच्याकडून झाले नाही आणि तसे धाडस त्यांच्याकडून झाले असते तर ज्या समाजासाठी सुधारणा करावायच्या तो समाजच त्यांच्यापासून दूर गेला असता. न्यायमूर्ती रानडे यांच्या जीवनातील वरील काही अपवादात्मक घटना सोडल्या तर त्यांचे समाज सुधारणेचे विचार समाज जागृतीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे होते हे मान्य करावे लागेल. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत न्यायमूर्ती रानडे यांचा वाटा मोठा होता. काँग्रेसच्या नेत्यांना प्रोत्साहन व सल्ला देणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ते थोर विचारवंत होते. त्यांचा पिंड राजकारणाचा नव्हता, परंतु ते राजकारण या विषयाचे गाढे अभ्यासक होते. प्रागतिक, नेमस्त व उदारमतवादी राजकीय विचारांचे ते पुरस्कर्ते होते. ते व्यावसायिक राजकारणी नव्हते, तर त्याहून ते लोकहिताचा विचार करणारे महान समाजसुधारक होते. समाजसुधारकाची खरी तळमळ त्यांच्या ठिकाणी होती. हिंदुस्थानात समाजसुधारणा घडवून लोकांना जागृत करण्याचे कार्य रानडे यांनी सातत्याने चालू ठेवले. सार्वजनिक सभा, प्रार्थना समाज यांसारख्या संस्थांद्वारे त्यांनी समाजजागृतीचे महान कार्य केले असे म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रानडे, गांधी अँड जिना या ग्रंथात न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याचे मूल्यमापन पुढील शब्दात केलेले आहे. भारताच्या आधुनिक इतिहासात विद्वत्ता, व्यावहारिक चातुर्य आणि दूरदृष्टी या गुणांचा विचार केला असता न्यायमूर्ती रानडे यांच्या तोडीची दुसरी व्यक्ती सापडणे कठीण आहे. त्यांची ज्ञानलालसा आणि जिज्ञासूवृत्ती अमर्याद होती. त्यांचा विद्याव्यासंग अफाट होता. विद्वत्ता त्यांच्या रोमारोमात भरलेली होती. त्यांचा मोठेपणा तत्कालीन नव्हे तर आजच्या काळाशी कसोटीला लावला तरीही अबाधित राहणार आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी न्यायमूर्ती रानडे यांचे वर्णन प्रथम श्रेणीचा अर्थशास्त्रज्ञ, प्रथम श्रेणीचा इतिहासकार, प्रथम श्रेणीचा शिक्षणतज्ज्ञ आणि प्रथम श्रेणीचे व्यक्तिमत्व असे केलेले आहे. समाज सुधारण्याच्या कार्याबरोबरच त्यांनी हिंदुस्थानातील प्रागतिक राजकारणाचा पाया घातला, तसेच हिंदी अर्थशास्त्राचाही पाया घातला. राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील न्यायमूर्ती रानडे यांचे योगदान विचारात घेतले असता प्रबोधन युगाचे प्रेषित या नात्याने त्यांना युगपुरुष संबोधने उचित ठरेल. एकंदरीत राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्व दिशांनी आणि मार्गांनी विचार करणारा एक महान समाजसुधारक आणि राजकीय विचारवंत म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचे कार्य अलौकिक होते. धर्मसुधारणा, समाजसुधारणा, राजकीय व्यवस्था, शिक्षण, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रात सुधारणा झाल्याशिवाय आपणाला इतर सुधारलेल्या राष्ट्रांशी बरोबरी करता येणार नाही याविषयी त्यांची मनोमन खात्री झाली होती. महाराष्ट्राच्या थंड गोळ्याला सजीव करण्याचे महान कार्य न्यायमूर्ती रानडे यांनी केलेले होते. मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारा सखोल संशोधक, अभ्यासक, उत्तम वक्ता, जबर विद्याव्यासंगी, न्यायप्रिय, असाधारण, कल्पक, शांत, रुजू स्वभावाचा, भारदस्त व्यक्तिमत्व परंतु साधी राहणी असणारा लोकसंग्राहक, देशभक्त, समाजसुधारक म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचे कार्य महान आहे. अशा या महापुरुषाचे निधन 1901 साली 16 जानेवारी मुंबई येथे झाले. या ठिकाणी आपले प्रकरण 3 संपत आहे. धन्यवाद.